अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. असं असणार योगीराज निवृत्तीनाथ महाराजाचं हे लीलाचरित्र. म्हणजे महाराजांनी योगासन करून या देहाला, या इंद्रियांवर आपलं प्रभुत्व मिळवण्यासाठी केलेली परिक्रमा तीच आपल्या समोर सादर करण्यात येत आहे. तर असेच महाराज नेहमी नाकाला उंचवटा आला का नाही किंवा नाक झरझर आहे का नाही याच्यासाठी अनेक प्रकारचे उपाय योजना करायचे. अशी त्यातलाच हा एक भाग महाराजांनी अनुसरण केलेला आहे. ती योग साधना म्हणजे कशी केली तर 2 लाकडं असे पक्के रवायचे, त्याच्यावर एक लाकूड आडवं टाकायचं आणि त्याच्यावर एक पाटी ठेवायची. त्या पाटीवर एक मोठी अशी असणारी शिळा ठेवायची आणि ती शिळा उचलण्यासाठी 4-4 पैलवान असायचे. आणि मग त्या शिळेला खालून लाकूड लावायचं आणि लोखंडी साकळ्यांनी त्याला परिपक्व बांधायचं, जेणेकरून ते पडलं नाही पाहिजे. आणि मग ज्या लाकडाच्या टोकावर ती पाटी ठेवलेली आहे त्या लाकडाच्या खाल्ल्या टोकाला तोंडामध्ये धरता येईल असं बारीक टोक बनवलेलं असायचं. आणि मग ते टोक महाराजांनी आपल्या तोंडामधून टाळूला लावायचं आणि महाराज जमिनीवर असायचे आणि ते महाराजांनी टाळूला लावून ती शिळा उचलायची. आणि नंतर त्या पैलवानांना सांगायचं घन घ्या आणि घनानं वरून मारा. आणि मग त्या पैलवानांनी घनानी त्या शिळेवर घाव घालायचे. जसा घाव घातला तसे महाराज असे अद्दर उचलल्या जायचे, पुन्हा महाराज जमिनीवर यायचे. अशी ही कठीण परिक्रमा महाराज करायचे. आणि हे पाहत असताना पाहणाऱ्या लोकांना हळहळ वाटायची. एवढी कठीण परिक्रमा करून, एवढा त्रास सहन करून महाराज हे योगासना करतात. आणि एवढं झाल्यानंतरही महाराज उठायचे आणि नंतर म्हणायचे, बघा बरं आता माझ्या नाकाकडं, झालं का नाही माझं नाक सरळ. असं म्हणल्यानंतर बाजूला असणारे लोक स्मित हास्य करायचे. खरंच अगाध लीला आहे महाराजांची असं वाटायचं बरं का. आणि मग लोकांना वाटायचं की खरंच काय कष्ट घेतात महाराज. तसंच महाराजांनी अजूनही प्रत्येक इंद्रियावर ताबा मिळवण्यासाठी प्रत्येक इंद्रियाला कष्ट दिलेले आहेत. तर असंच सुताराकडून एक खोनी तयार करून आणायची, आपण तिला मेक म्हणू, आणि ती करून आणायची. त्या खोवणीला
इतकं भरगच्च निब्बर अशी आणायची करून, आणि मग आल्यानंतर महाराजांनी त्या खोवणीमध्ये पाय टाकायचा आणि नट बोल्टाने पट्टी जोरात आवळायची, आणि मग त्या खोवणीमध्ये दोन्हीकडचे पट्ट्या अशा आल्या तर पाय दबून एकदम चापट होऊन जायचा. आणि एवढंही झालं तरी पुन्हा म्हणायचे एक पाचर ठोका. मोठी फळी घ्यायची आणि त्या फळीची पाचर मारून अजूनही घट्ट करायचं. पाय चेपून जायचा महाराज. आणि मग पुन्हा थोड्या वेळानं ते काढायचे. लोकांना वाटायचं महाराज हे काय करतायत. पाय चेपून एकदम चेपून जायचा, पण काढल्याबरोबर महाराजाचा पाय जशाला तसा असायचा. अशा या महाराजाच्या अनेक लीला होत्या. महाराजांना दीन दुबळे गोर गरीब महिला यांची दया यायची. एकदम महाराज असे असणारे कनवाळू दयाळू. संत हे दयाळू असतातच. आणि मग महाराजांना ती दया यायची. असंच असताना एकदम असं असणारं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजाची राजवट, आणि त्या इंग्रजाच्या राजवटीमध्येच दुष्काळ पडलेला. एक आसमानी संकट आणि एक सुलतानी संकट. दोन संकटाच्या मध्ये ही गोरगरीब जनता भरडली जात होती. लोक उपाशी राहत होते. पोटाला अन्न भेटत नव्हतं, अंगाला वस्त्र भेटत नव्हतं. महाराजांना त्यांची दया यायची. दानशूर लोक त्यावेळेस दान करायला सुद्धा घाबरायचे, कारण आपण जर या गोरगरिबाला अन्नधान्य दिलं तर हे सुलतानी सरकार आपल्यावर काही आळ घेईल. अशा या संकटाच्या काळामध्ये महाराजांनी एका सेरभर तांदळाच्या स्वयंपाकावर गावचे गाव जेव घालायचं, आणि त्या जेवण करून जेवणाराने त्या ढेकर दिला की महाराजाला समाधान वाटायचं. त्यातच अंगाला वस्त्र नसायचे. 8-8, 10-10 वर्षाचे मुलं विवस्त्र अवस्थेमध्ये असायचे, नग्न अवस्थेमध्ये. कपडा भेटायचा नाही. आणि महाराजाला हे पण पाहवत नव्हतं. महिला या घरचं एक, त्या घरचं एक, त्या घरचं एक असे 3-3, 4-4 रंगाचे धुडके जोडून आपले लुगडे तयार करायच्या, आणि त्या लुगडे नेसून आपला वस्त्र परिधान करून आपली अशी असणारी ही काया झाकायची. आणि पुरुष मंडळींना कपडे नव्हते. आता आपणाला 10-10 कपडे असतात महाराज, पण त्यावेळेस एकच शर्ट असायचं. 4 भाऊ असतील तर एकच शर्ट असायचं. ज्याला गावाला जायचंय त्यांनी ते शर्ट घडी करून थैल्यात घ्यायचं किंवा खांद्यावर टाकायचं, आणि ज्या गावाला जायचं त्या गावाच्या जवळ गेलं की अंगात घालायचं, जेणेकरून पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर साफसुथरेपणा वाटावा. एवढं संकट काळ असताना महाराजांनी गावामध्ये अशा प्रकारचं पितांबर, त्या पितांबराचा प्रसाद म्हणून कोणाकून तरी मोठ्या लोकांकून, पहिले मोठे लोक पितांबर वापरायचे, श्रीमंत लोक पितांबर वापरीत होते. आणि मग महाराजांनी कोणाकून पितांबर मागून घ्यायचं, नाहीच दिलं तर स्वतःच्या पैशांनी खरेदी करायचं आणि त्याच्यात धांदी काढायच्या. आणि त्या धांदी काढून मग एखाद्या महिलेला लेकरू बाळच नसेल, मूल बाळच नाहीये, तिला बोलवायचे इकडे ये, आणि त्याच्यातली 2 बोटाची काढलेली पट्टी त्या महिलेला द्यायची. हे घे,
तुझ्या लेकराला टोपर शिव. त्या महिलेला लेकरू बाळच नसायचं आणि महाराजांनी असं म्हणायचं. बाकी बघणाऱ्याला अचंबा वाटायचं, या बाईला लेकरू बाळ नाही. महाराज म्हणतात की जा तुझ्या लेकराला हे अंगडं टोपडं कर. आणि महाराजाच्या या चमत्काराची किमया बऱ्याच लोकांना होती बरं का. आणि मग तसं वस्त्र ते दिल्यानंतर त्या महिलेला वाटायचं की आता आपणाला मुलगा होणार म्हणजे होणार महाराजाच्या प्रसादानं. आणि मग खरंच त्या महिलेला मुलं व्हायची. कोणाला मुलगा नसेल तर मुलगा, कोणाला मुलगी पाहिजे असेल तर लक्ष्मीच्या रूपात मुलगी. असे हे अनंत चमत्कार महाराजांनी करून दाखवायचे महाराज. आणि मग या अनेक चमत्कारामध्ये महाराजांनी या गोरगरीब जनतेचा, दीनदुबळ्या व्यक्तींचा आधारस्तंभ व्हायचे. संत कृपा झाली इमारत फळा आली, असं ब्रीद त्या महाराजाच्या केलेल्या कामाला नक्कीच एकरूप होऊ शकतं. असेच अनेक लीलया महाराजांनी करून आपल्या लीलयामधून समाज प्रबोधन आणि समाज जागृती ही अदृश्यपणे का होईना पण करून दाखवली. तत्कालीन लोकांना त्याचं ज्ञान जरी नसलं तरी महाराजांनी ते साक्षात्कारामध्ये करून दाखवलं. ही आमच्या योगीराजाची महान कामगिरी झालेली आहे. कारण त्या तत्कालीन कालामध्ये हे कार्य करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. परंतु योगी राजांनी वेगळ्या रूपाने, आगळ्या पद्धतीने आणि सगळ्या जनतेचं कल्याण करण्याचा मार्ग आपल्या कार्यातून केला. असे हे आमचे योगीराज श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान पेंडू येथे अवतारित झाले आणि त्यांनी जगाचं खरोखर कल्याण केलं. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवन पुत्र अंजनी सुत महारुद्र हनुमान महाराज की जय. श्री संत योगीराज महाराज की जय.